बेबी वेलकम टू दुबई. काय चाललंय तुझं? तिला ते बटन दाबायचंय. चिनू कोण दिसते तुला पुढे? बर पोहोचला का हात लाडो? हे बघा हे पोरीची माझ्या कारनामे. पहिले झोपत होती की नाही व्यवस्थित, आता झोपत पण नाहीये. झोप झाली तिची. यासाठी मी सरला ह्याच्यात काढून घेतले, दूध पण ठेवलंय. बघू तिला जे वाटेल ती आता खाईल. फायनली आम्ही निघालो आहे इथनं. चिनूचं काही ना काही सुरूच आहे. झोप तर आली ना तिला, आली का पण? निघालो आम्ही आता. फायनली मी रीच. आपल्या इंडियाचा टायमिंग झाला 1 अराउंड 3:45 आणि इथला टायमिंग झालाय 2 वाजले. 2 वाजले तिथे आणि आम्ही पोहोचलो. खूपच भयानक प्रवास झाला. चिनूला झोप नाही व्यवस्थित आमच्या. व्हेरी अनकम्फर्टेबल. चिनू खूप रडलं. कोण रडलं? चिनू लई रडलं. तिला त्रासच होत होता. आवाज नाही पण तिला एकदम अनकम्फर्टेबल सीट्स होते ग. असं द्या ना, चला ना. मी तुम्हाला म्हणलं होतं हे इंडिगो फालतू एवढं लाँग ह्याच्यासाठी. माहिती कमी पैसे पप्पा, पण स्टील तुमचा पुढचा डायलॉग मला माहिती आहे. कुठं जायचंय पण आपण चाललो तसंही आहे. अगं आणि गुडघ्याला पुढचं मग काय नाही नव्हतं होत. नाही पुष्पक नव्हतं होत माझे ना. अगं तुम्ही तरी ठीक आहे, आमच्या अंगावर ती पोरगी, तिला मी झोपवलं, सगळं केलं तरी पण सगळं केलं मी तरी पण नव्हतंच होत. काय झालंय? थोडं लाईट मोठं होतं, मागे बसलो होतं ना मी पण. आदित्य चिडला होता नाही शेवटी. वायफाय कनेक्ट केलंय मी. इंद्रजित कुठे? आम्हाला ड्रायव्हरचा नंबर दिलाय. असला इन्फंट स्ट्रोलर. तर बघूया यूज करूया कसं काय होतंय. झोपायला मला वाटतंय हा ना, पायाने कर असं. एक पायाने कर ना तूच तुझं. तोडून ठेवायची. होतंय का? दुसरं घ्या नाही तर ते होत नसेल. खराब झालेले. थँक्यू सो मच. मागे बसणारच का पुढे इंद्र? पुढे बसलाय तुम्ही? काही नाही, पटकन बसा. चला चला. ओके कुठे बस? मी यांच्या तरी बसते मग. चलो थँक्यू सो मच. यांनी आम्हाला राईड दिली. इंडियावाले नाही देत. इंडियावाले म्हणतात की तुम्हाला मला रिझर्व करावं लागेल. तर यांनी आम्हाला बघितलं, चिनूला बघितलं आणि आम्हाला बसून दिलं. थँक्यू. Second flight? Transfer, no. Arrival then. या येस. Qahira, A5. म्हटलं ना आमचं चिनूचं ऑरा. Passing through. खरंच ऍक्च्युली सीट चांगले फ्लाईटपेक्षा. सगळेच वैतागले. म्हणजे आम्ही चिनूला घेऊन तर किती वैतागलो असं विचार करतो. Passing through
पहिले इमिग्रेशन काउंटरला. तर तुम्ही जेव्हा पण अराईव्ह करतात तर तेव्हा फर्स्ट तुम्हाला इमिग्रेशन करावं लागतं. तर इमिग्रेशन काउंटरला आलो आहे. म्हणजे त्यांना आपला विजा दाखवावा लागतो, पासपोर्ट दाखवावं लागतं, ह्या गोष्टी की तुम्ही आता ह्या 7 दिवस किंवा 7-8 दिवस तुम्ही इथं राहू शकता, लाईक दॅट. चलो फिर युनिक स्ट्रक्चर. अच्छा, आता आपण आपले बॅग्स जे आहेत, मेन बॅग्स ते कलेक्ट करूया. किती सुंदर वाटतंय ना पण. 3 ओके. सगळ्यांनी येऊ देता. काय घेऊ दे का? अशी का बॅग घेऊन चालले? कुठे किती युनिक. म्हणजे इथे प्रेस कसं, मला मुली पोरीने सांगितलं की हात घे पुढं. हां प्रेस कुठे असं का नाही वरती घ्या. हां बस बस. मला कळालं ते टेक्निक त्याचं, काय प्रेस करायचंय की ते. हां यू कॅन क्लीन. फोम मस्त आला, पण मला आवडला तो फोम. सॅनिटायझर हे यांचं फोम बेसमध्ये भेटतं, आपल्याकडे लिक्विड बेसमध्ये. खूप आग होती हो, इतकी आग होती म्हणजे आपल्या हातात एवढे जर्म्स आहे. याचा टेक्निक आम्हाला अजून नाही कळालं. मी आता बाहेर निघालो आहे आणि आमचा ड्रायव्हर येणार आहे इथे. आता इंद्रजित तोच ट्राय करतो, इथं आहे तोच ट्राय करतोय की कॉन्टॅक्ट करायचा. इथं वायफाय फ्री असल्यामुळे वायफाय कनेक्ट झाले. आता मी त्याला विचारते कुठल्या गेटवर येणार. कुठल्या गेटवर येणार आहे इंदर? गेट कुठल्या गेटवर येणार? ओके आता विचारतोय. आणि इथं मला वाटतं हिंदी पण कधी, हिंदीच बोलते इथं कधी. आहे का? अच्छा ठीक आहे. काय म्हटलं तू? बघूया. आम्हाला घ्यायला दिसका वरती जायचं वाटतं आपल्याला, पण कसं काय जाणार एवढं सगळं लगेज घेऊन? जागा नाहीये. किती फ्लोअरला जायचंय? लेवल मध्ये. ओके बाय बाय. तुम्ही या. सूप Oh, what is this one? तेव्हा ना आपण इथं काय? हा इथं आम्ही आलोय. काय माहित नाही, आता आमचे जे ड्रायव्हर आले तिथे घ्यायला, त्यांनी आम्हाला ते सांगितलंय. स्क्रीन बघा केवढा मोठा आहे. म्हणजे आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो. ओके लेट्स गो. मी मला लिफ्ट दाखवते. नाही नाही, खाली आपल्याला जायचंय. दाबलंय त्यांनी. हो 1. आपण 3ला आलोय. हे बघा स्पीड. थँक्यू. आम्ही आलो. आम्ही 3ला गेलो. हो पण त्या माणसाने 3 नंबर दाबला. आम्ही काय करणार आहे? विचार ना माझ्या पार्किंगचे. ओके विचार ना. बँक नोट ओके. पार्किंग कार दुबईज कार. Oh awesome. सलमान खान मागून घेतली. होय का? टेस्लाची गाडी ऑटोमॅटिक आहे. सही का आपली कुठली असणार आहे? हे मला वाटतं हे डिस्प्ले साठी गाडी आहेत रे सगळ्या. हे नाही रे, कस्टमरांच्या गाड्या काही पण. या वाल्या तिकडनं. ओ
दॅट्स रिअली दुबई कार सी. असं शोरूमला लावल्यासारखं वाटायला लागलंय. असे एक खट्टी एवढ्या असे प्रीमियम कार्स आपल्याला असे बघायला भेटत नाही. बघा असं वाटतं शोरूम आहे हे आणि आपण असं बघायला आलोय खास. ये ऑसम. आपली गाडी पण भारी आहे. चलो आली आहे बस. हा हो बसतो ना. चलो हाय चिनू. चल इथं बसूया. बस बस बस. इकडे नाही तुम्ही गाडी चालवणार आहे का? इकडनं इकडनं. बाबा आपण आलं दुबईला, इंडियात नाहीये. इकडं बसेल. मला तर वाटते हाच एक नुसता ब्लॉग आम्ही बाहेर निघतानाचा. बघ ना किती भारी दिसतात. बाबा माझ्या नवऱ्याला मला बसवायचं होतं की. अगं पण तुझा नवरा का गेला पण पुढे? ओ इंदर भागे ये. तुम्ही बसा की इकडं. दुबईचे रस्ते त्यांना. फायनली पोहोचलो. आणि हे हॉटेल आहे. अबे किती वाजले आता? इथले 5 वाजले आणि आपल्या इंडियाचे 6:30 वाजले. जिजूने चांगला डिसिजन पहिलेच घेतला होता झोपायचा. आम्ही बघितलं छान छान आणि मग झोपलो. ओके आल्याला परफ्युम्स. काय झालं? अच्छा पण ती कसं काय डिवाइड करा? आपल्या सगळ्या बॅग एकत्र आहे ना. त्यांना कसं कळणार की ही बॅग आमची, ही बॅग आमची? आमची एवढी लोक किती आहे. मला वाटतं ती शिवशी घेतली पाहिजे ग. शिवशी घेतली पाहिजे. काय काय की अवतार झालाय सगळं. काय आम्हाला भेटले आमचे चावे. आता कधी जाईल आणि कधी झोपलं असं झालंय. हे कोणाचं? ओके आणि आपलं कुठे? आपलं रूम नंबरच्या मध्ये किती डिफरन्स आहे? थंडी पण एवढ्या यांची अजून झोपलंच. 3 दे इकडं कोणाच तरी. अगं मम्मी म्हणजे पोरगेला घेऊन कुठं चाललीस तू? हा चाली आमची 324 आहे. चलो बाय बाय. चल आता डिस्ट्रीब्यूट कसे करणार पण बॅग्स? 324. हा पडलाच नाही. ओके हाऊ यू कसं असं काढून असं आहे. मी उलट असं घालतो. एटीएमचं असली पट्टी असते ना. ओके ही रूम आम्हाला भेटली आता. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. आणि आत्ता वाजले आहे सकाळचे 8:30. म्हणजे तुम्हाला दिसत असेल बघा 8:39. 8:30च्या वरच गेले. उठलो लवकर. आणि लवकर उठलो नाहीच म्हणा. पप्पांनी सांगितलं की 8 वाजता उठा सगळ्यांनी. पण आम्हाला अर्धा तास उशीर झाला उठायला. तर आता आम्ही निघालो आहे ब्रेकफास्टसाठी. खाली आमचा ब्रेकफास्ट आहे. आता 8:30 म्हटल्यावर मला वाटते इंडियामध्ये 10 वाजले असेल. येस करेक्ट 10:30 वाजले इंडियामध्ये. अराउंड 10:30च्या आसपास आहे. असं आहे. पण झोप बिलकुलच झाली नाही. रात्रभर ते प्रवास आणि झोप अशी झोपायचं उठणं हे चालूच आहे. त्यामुळे झोप अशी व्यवस्थित झालेली नाही आहे. पण फिरायला कुठे आल्यावर हे गोष्टी तर आता होतातच. आणि चिनू पण तुम्हाला बघत असेल मागे झोपली आहे.